परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। दोन तीन ओळी राहिल्या होत्या ना. 5 कोस 3 देहामध्ये हा विषय झाला. त्याच्यातलं काही विषय राहिला होता थोडा. समष्टि अज्ञान रूप माया ईश्वर का कारण शरीर है, सोई ईश्वर का आनंदमय कोश है. हो, सगळ्या जीवाचं जसं डोंगरावर लांब जर पाहिलं तर एकच झाड दिसतं, पण अनेक झाड असतात. लांब जर पाहिलं तर डोंगर एकच झाड दिसतं, पण अनेक झाड असतात. त्याप्रमाणे आता हे आपण सगळे आता सगळ्याचं अंतःकरण आहे, पण सगळ्या अंतःकरणाचे जे ज्ञान है ना, हे ज्ञान सगळ्या अंतःकरण द्यायचे त्याचं आनंदमय कोश आहे. मग त्याचं कारण दे आणि आनंदमय कोशाचं आहे. जीवन के सूक्ष्म शरीर की समष्टि रूप हिरण्यगर्भ ईश्वर का सूक्ष्म शरीर है. आता सगळे अंतःकरण सूक्ष्म देह जीवाचे, सगळे जीवाचे, मग ते पशु आले, पक्षी आले, मानव आले, देवता आल्या, हे सगळेच अंतःकरण मिळून, हे सगळेच अंतःकरण मिळून ईश्वराचा दुसरा देह म्हणजे हिरण्यगर्भ म्हणून. आपला जसे इकडे स्थूल देह आणि नंतर सूक्ष्म देह जीवाचा आहे आणि त्याचा हिरण्यगर्भ. तामे विज्ञानमय, मनोमय और प्राणमय रूप ईश्वर के 3 कोश है. त्याच्या जसे इकडे जीवाचे 3 कोश आहेत सूक्ष्म, तसे तिकडे त्याचे 3 कोश आहेत. इनमें दिक्पाल, वायु, सूर्य, वरुण, अरु, अश्विनी, कुमार ये 5 ईश्वर के ज्ञानेन्द्रिय और समष्टि बुद्धिमय महतत्व रूप व सर्व बुद्धिन का अभिमानी ब्रह्म रूप ईश्वर की बुद्धि मिली के ईश्वर का विज्ञानमय कोश है. आता सोपंच आहे. आपलं इंद्रिय जेवढे जवळ होतं तेवढे त्याचे इंद्रिय. डोळे जवळचा सूर्य, नाक जवळचा असून, कान जवळचा दिशा, वाटे जवळचा अग्नी, त्वचे जवळचा स्पर्श, विशेष स्पर्श, त्वचे जवळचा वायू तत्व. म्हणजे तुमचे जेवढे 5 ज्ञानेंद्रियाचे विषय दैवत आहेत, 5 ज्ञानेंद्रियाचे जे दैवत आहे ते त्याचे इंद्रिय आहेत. असं आता कर्म इंद्रिय जी काय दैवत आहे ते त्याचे इंद्रिय आहेत. असं लक्ष आलं का? कोण? सूर्य, अश्विनी कुमार. आता ह्याच लक्ष नाही. वायू, याच्यात लक्ष नाही. वायू दिक्पाल, दिक्पाल, दिक्पाल येते, तो त्याचे. कानाचं वायू, डोळ्याचे सूर्य, डोळे सूर्य, स्पर्शाचं वरुण, स्पर्श होतो ना त्याचं वरुण देवता, आणि अश्विनी कुमार नाकाचे. ते 5 ज्ञानेंद्रियाचे 5 दैवतच आहेत, ते त्याचे इंद्रिय आहेत. ईश्वराचे इंद्रिय दैवत आहेत आणि आपल्या इंद्रियाचे त्या दैवत आहेत. जीवाच्या इंद्रियाच्या त्या दैवत आहेत. म्हणजे जीवाच्या दैवत त्याचे पाणी केलं
त्याचे इंद्रिय आहेत. आपलं दैवत इंद्रिय त्याचे ते इंद्रिय आहेत. हा. उक्त श्रोत्रादिक के अधिष्ठाता देवता रूप 5 ईश्वर के ज्ञानेन्द्रिय और समष्टि मन रूप अहंकारमय व सर्व के मन का अभिमानी चंद्रमा मय ईश्वर का मन मिलिके ईश्वर का मनोमय कोश है. ते सगळेच मन मिळून जेवढे असणारी नावं घेतली आता कुठं सांगू, त्या सगळ्याच्या मनाचे देवता चंद्रमा आहे. सूक्ष्म मनाचे चंद्रमा आणि ते चंद्रमा त्याचं मन आहे. तुमच्या देवता इंद्रियाचं त्याचं इंद्रिय आहे मन. आता मनाचे देव चंद्रमा का, तर मन जसं कमी जास्त होतं तसं चंद्रमा कमी जास्त होतं. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत कमी होतं, अमावस्येपासून वाढत होतं. तसं मन घटक संकल्प असं होतं, पण आज कसं बदल चंद्रमा त्याची देवता तुमच्या मनात बरं का. त्याची चंद्रमा देवता ही इंद्रियच आहे. त्याचे ईश्वराचे देवता इंद्रिय आणि तुमचे इंद्रियाचे देवता ते काम करणारे आहेत तुमच्या. अग्नि इंद्र उपेंद्र प्रजापति अरु मृत्यु यम ये 5 ईश्वर के कर्म इंद्रिय और समष्टि प्राण व वायु का अभिमानी देवता रूप ईश्वर का प्राण मिलिके ईश्वर का प्राणमय कोश है. सगळेचे प्राण आणि जे तुमचे कर्मेंद्रियचे देव होता ते त्याचे इंद्रिय. आता कर्मेंद्रिय देवता कोणते घेतले त्यांनी? अग्नि इंद्र उपेंद्र प्रजापति अरु मृत्यु आणि मृत्यू यम. आता एक मी थोडं सांगतो. एक अग्नि म्हणजे वाचे देव होता. अग्नि इंद्र म्हणजे हातात देव होता. उपेंद्र म्हणजे लघवीचे इंद्रिय. प्रजापति म्हणजे शिष्णाचे देव. लघवीचे ते प्रजापती. अरु मृत्यू म्हणजे इकडे गुण यम. आता हे सगळे देवता त्याच्या इंद्रिय ईश्वराचे आणि आपल्या इंद्रियाच्या त्या दैवत आहेत. आता हे सगळे मिळून बरं का. विराट हिरण्य गर्भातले जेवढे जीव आहेत स्वर्गाधिक 14 भुवन त्यातले जे जीवाचे इंद्रिय ते त्याचे जे दैवत आहेत ते इंद्रिय आहेत. समष्टि स्थूल सृष्टि रूप विराट ईश्वर का स्थूल शरीर है. आता हे दिसतं पंचमहाभूताचं सगळे शरीर ते त्याचं विराट आहे. हे जसं आपलं स्थूल आहे ना तसं त्याचं ते विराट आहे. समष्टी म्हणजे पंचमहाभूताचे जेवढे सृष्टी आहे तेवढे 4 खाणी नक्षत्रावरची युनी 14 भुवन 7 पाताळ 7 ओरचिता हे सगळे विराट ईश्वराचा ध्येय आहे. सो ईश्वर का अन्नमय कोश है. ते अन्नमय कोश आहे त्याचा. तुमचा हा अन्नमय त्याचा तो अन्नमय. विराट हे त्याचा अन्नमय आणि विराट म्हणजे ही सगळी स्थूल मिळून पशुपक्षादी काही सगळं 14 भुवन ही त्याचा अन्नमय. चालू कळलं तर. जैसे जीव के शरीर में जीव के कोश है वे कोशकार नाम कृमि के कंटक रचित गृहरूप कोश की न्यायी जीव की दृष्टि से ताके निजरूप प्रत्येगात्मा के आच्छादक है. आलं हे लक्ष ठेव. प्रत्येक आत्म्याचं आच्छादक म्हणजे झाकून टाकणं. पंचमहाभूत काही पंचकोश त्यापैकी अन्नमय कोश प्राणमय कोश विज्ञानमय कोश मनोमय कोश ही हिरण्यगर्भ आणि सूक्ष्म देह. आनंदमय कोश त्याचे आनंदमय कोश. फक्त एवढंच त्याचं सगळं प्रमाण घ्यायचं आणि तुमच्या पुरतं घ्यायचं. तुमच्या इंद्रियाच्या देवता त्याचे इंद्रिय घ्यायचे हे लक्षात ठेवायचं. म्हणून नाथाने एकाच चरणाने सगळे लिहिले. संत वाङ्मय वेगळं आहे रे. पिंड स्थिती ब्रह्मांडी पसारा हरिवी सारा व्यर्थ बाप्पा. पिंड स्थिती ब्रह्मांडी तिथं जे पसारा फुकट व्यर्थ आहे त्याचा पसारा व्यर्थ आहे. आणि त्याचे उपाधिकारी आणि तुमचे उपाधिकारी
तुमचं आयुध उपाधी कार्य त्याचे माया उपाधी कार्य, पण ती व्यर्थ आहे. व्यर्थ लावून त्यात काही सत्व नाही, त्यात सुख नाही, ती ज्ञान नाही आहे ना. एका चरणात कळेल का एक चरण? पिंड स्थिती ब्रह्मांडी पसारा. पिंडामध्ये जी काही स्थिती आहे, पिंडात 5 कोश आहेत, पिंडात 3 देह आहेत, हे सगळं व्यर्थ आहे. का व्यर्थ आहे? का व्यर्थ आहे? तो द्रष्ट आहे, हे दृश्य. आणि दृश्य असतं ते व्यर्थ असतं, त्यात सुख नसतं, त्यात सत्व नसतं. ते विचारण सिद्ध होत नाही. पुन्हा साधूंच्या विचारण ही सिद्ध होत नाही. हो, आणि तसं जगही विचार साधूंच्या विचार सिद्धच होत नाही. अरे ही फार मोठं महत्वाची विद्या आहे रे. पण काय अनाधिकार्याला बोलून तर काय उपयोग? थोडा फडफड कोणतं काय उपयोग आहे? शहाण्याला बोललेलं बरं असं. लहान लेकराला मारून काय होतं? तसं आहे करा. लक्ष यायला लागलं नशे. तैसे ईश्वर के शरीरन में जो ईश्वर के कोश है, वे ईश्वर की दृष्टि से ताके निजरूप ब्रह्म के आच्छादक नहीं. त्याचं जे निस्वरूप आहे ईश्वराचं जे ज्ञान आहे, ते कोणतं ज्ञान आहे? मायाच्या सत्वगुणाचं जे ज्ञान, त्याला बंध मोक्ष नाही. आणि हे 3 कोश सुद्धा ईश्वराला झाकू शकत नाही. कशावरनं? बघा, एक कळलं करता अवतार काय रे जेवढे भगवंताचे 10 अवतार म्हणा, अनंत अवतार म्हणा. त्या अवतारामध्ये व्यवहार केला, पण व्यवहाराचा परिणाम नाही झाला म्हणून. आणि तो व्यवहार करता आणि त्यातला आपला परिणाम तुम्हाला होतो, त्याला होत नाही. कसं ते? एक उदाहरण. प्रसंगाने सीता मातेला त्यांनी वनवासावर पाठवलं आरामात. काही कारण असतात. आपल्यातले माणसं जर गेले, एखाद्याच मालकीन गेली बाहेर, तर हे लक्षात नसतं. नीट लक्षात घेतात. परमार्थ ठिकाण कोणाचं काय नाही. जेव्हा त्यांनी ईश्वर स्वरूप चालू तेव्हा मी रडत बसतो. कोण अभ्यास करणार आहे? जे प्रपंच त्याला आम्ही बोलत नाही. ते तिथं आरण परमब्रह्म. पण फोरनचे विचार फार वेगळे असतात. भाऊजी लक्ष्मण ही देर होता ना, सीतावली भाऊजी, त्यांना सांगा मला तुमच्या वियोगाचं दुःख नाही. म्हणजे आज्ञा नाही त्यांना हे विषय सांगायचा. आणि विषय असते तर सीता गेली नसते, हाकावून तर येत असते. त्यांना सांगा की तुमच्या वियोगाचं मला दुःख नाही, परंतु माझ्यामुळे जरी शब्द तुम्हाला आला आणि त्या शब्दाचं मला दुःख आहे. माझ्यामुळे तुम्हाला नको ते शब्द ऐकायला आला. काय नको ते शब्द हे नाही. ते रावणाने चोरून नेले, तर एका कोळ्याने त्याच्या बायकोचं भांडण झाल्यामुळे त्याने हाकालून दिले. त्यावेळेस मला जसं रावणाने सीतेला चोरून नेलं, पुन्हा परत आणलं, तसा मी मूर्ख नाही म्हणले, गेले तर येऊच नको. आणि हा शब्द त्यांना कानावर, त्याच्यामुळे त्यांनी त्याग केला. या शब्दाचा त्याग, त्या शब्दाचं मला दुःख झालं, त्याचं मला दुःख. मला पाठवलं आराधना, त्याचं दुःख. म्हणून ईश्वराला आज्ञा नाही विशिष्ट. आणि जेव्हाला हे घटना घडत नाही, घडलं तर रडल्याशिवाय राहत नाही. हे जीवाचं स्वरूप आहे. आणि ज्याचं लाभ तोटा नाही ते ईश्वराचं स्वरूप आहे. असं लक्ष येतं का? पण मी काहीतरी सांगायला लागलो होता.
3 कोश जीवाला आच्छादन केलं गेले आणि ईश्वराला 3 कोशाचं आच्छादन म्हणजे आवरण नाही. किंतु जीव की दृष्टि से ब्रह्म के आच्छादक है. मग जीवाच्या दृष्टीनं ही 3 कोश ईश्वराने जे म्हणले ते ब्रह्माला झाकून टाकले. पण ईश्वराला शुद्ध सत्वमय असल्यामुळे त्याला ही 3 कोशांनी त्यांनी झाकले नाही. तो सावध आहे, तो स्वतः ज्ञानी आहे, बंध मोक्ष रहित आहे, माया त्याच्या अधीन आहे, म्हणून त्याला ही 3 कोश आच्छादन करू शकत नाही. याते जीव को व्यष्टि पंचकोशंते जैसे प्रत्येगात्मा का विवेचन कर्तव्य है, तैसे समष्टि पंचकोशनते ब्रह्म का विवेचन भी जीव को ही कर्तव्य है. आता जसं ह्या कोशाचा विचार करायची गरज आहे. विष्टी अज्ञान ना, विष्टी अज्ञानाचे कार्य 5 कोश आहे. त्या 5 कोशाचा विचार करण्याची गरज आहे. आणि तसं ईश्वराचे जे 5 कोश त्याच्या कोशाचा विचार करण्याची गरज आहे. का? त्याला गरज नाही, पण त्याचे सर्वनेता सर्वशक्तिमान हे ईश्वर सृष्टीमध्ये त्याचे नेमतावलं. पण द्रष्टा जो साक्षी त्याला दोन्ही नाही. ईश्वराच्या उपाधीची 5 कोश ही तुला गरज नाही, पण कळून बरं का. आणि तुला हे 5 कोशाची गरज नाही द्रष्टाच्या दृष्टीनं. चैतन्याच्या दृष्टीने ह्या दोन्ही कोशाची, ईश्वराच्या कोशाची जीवाच्या कोशाची गरज नाही. पण विचार करून टाळायचा. आम्ही सांगतो असं नाही, ह्याचा विचार केला पाहिजे, याचं मनन केलं पाहिजे. आणि मनन करून दोघांच्या कोशामध्ये काय फरक आहे आणि दोन्ही कोश मिथ्या आहेत असं कळायचं. पण एकच आहे, पिंड स्थिती ब्रह्मांडी पसार हरिविन सारा व्यक्त बाप्पा. लय मोह जाईल रे, काय मोह जाईल, काय जाऊ त्याच्या औषधावर. त्याला एकच गुरुने सांगा, व्याली वेदना झाली वाद काय झाली. प्रस्तुतीची बाई तिला वेदना नाही, तसे साधक अवस्थेतला जे साधक आहे त्याला हे चिंतन करण्यामध्ये मजा येते. चला मग दोन्ही कोश दोन्ही तत्पद संपद याचा विचार करणं साधकाला गरज आहे. आणि दोन्ही विचार करून टाकायचे, त्याचा स्वीकार नाही. हे आमचे गुरुजी सांगायचे, शंकरवाळांनी सांगायचे. राजाचारांचं ऐश्वर भोगवतं आणि गरिबाच्या बायकोचं भोगवत ऐश्वर. ऐश्वर्यच फरक आहे ना. तिचं ऐश्वर्य हे ते ऐश्वर्य, ही वगैरे करते काय करते काय वाटतं. वगैरे दिसतं कसं तर घेतो लाईट काही वाहनात असत, हेच ऐश्वर्य वेगळं, राजचारांचं ऐश्वर्य गोष्ट खरं. पण राजाच्या राणीच्या पोटात अमृत आहे का? नरकच आहे. आणि गरिबाच्याही बायकोच्या पोटात नरकच आहे. मग दोघंच त्यागायचं नाही का? जाणीव भगवंती नाही ना. तुझं जे स्वरूप साक्षी चैतन्य त्याच्या ठिकाणी सत्यगुण दिले नाही, रजगुण दिले नाही. मग ते 5 कोश ईश्वराचेही विचार करून बाजूला ठेवायचे आणि तुझे 5 कोशाचा विचार करून त्याच्यावर तो वेगळा आहे असं कळवायचा. आणि तो वेगळा आहे अधिष्ठान दृष्टीने दोन्ही उपादान विठ्ठायचं. विचाराने बरं का, हे आम्ही शब्दाने सांगितलं, पण याच्यावर तुम्ही मनन करत नाही. याच्यावर विचार केला मग तुमची शक्ती, स्वरूप शक्ती फार वेगळी होणार आहे. तुम्ही ऐकून शब्दाचा साठा व्हायला लागला, पण त्या शब्दाच्या साठ्याच्या अर्थाची काय गंभीरता आहे हे विचाराने कळतात. म्हणून ईश्वर को आवरण के अभाव से नित्य मुक्त होने करी कछु भी कर्तव्य नहीं है. तुम्हाला कर्तव्य त्याला कर्तव्य का बरं? त्याला कर्तव्याचा अभाव आहे, त्याला ज्ञान आहे. त्या साधन जर त्याच्यावर असलं तर त्याला ज्ञान आहे ना. आणि तुम्हाला ज्ञान आहे. 5 कोशांनी तुम्हाला झाकून टाकलं, त्याच कोशाचा अभिमान म्हणून तुम्हाला काय नाही तुम्हाला अज्ञान आहे. मग तुम्हाला विचार करावा, त्याला ते अज्ञान नाही.
कोणाला ईश्वराला. त्याच्या 3 कोश मनाचे 5 कोश जरी असले तरी त्याला आज्ञा नाही, म्हणून तो बंद मोक्ष रहित आहे आणि तुम्ही बंद मोक्ष सहित आहे. म्हणून ज्याला बंद मोक्ष नाही बरं का रहित आहे त्याला पंचकोशाचं आच्छादन नाही, पण त्यांना काही इतकी गरज नाही. आणि तुम्हाला मात्र गरज आहे. आता बरं तुम्ही म्हणा आमच्या कोशी गरज, त्याच्या कोशीत काय गरज आहे विचार करायची. आमच्या कोश आम्ही विचार करू शकतो आच्छादन, पण त्यांच्या कोशात आमचं काय. हां विचार मग त्याच्या कोशाची विचाराची काय गरज आहे. त्याच्या कोशाची विचाराची गरज, त्याला शुद्ध सत्वगुण आच्छादन आहे, पण त्या कोशाचा तुमचा संबंध आहे. त्या कोशाचा तुमचा संबंध आहे. तुमचाही कोश आणि त्याच्या कोश सारखेच आहे. आणि हे दोन्ही कोश दृश्य असल्यामुळे त्या कोशाचा विचार करून ते दृश्य आहे आणि तुमचं कोशाचा विचार करून ते बी दृश्य आहे, म्हणून त्याचा विचार करायचा. लक्षात कोश तुम्ही तर आमच्या कोशाचा विचार करू आम्ही मुक्त होऊ. अरे हो बा, पण त्या कोशाचा विचार करून तू व्यापक होतील ना. तू पंचकोशाच्या रहित झाली तू तुझ्या ध्यापुरता तू द्रष्टा झाला अंतकरण पुरता, पण व्यापकच तुला कमी कर त्याचे उपाधी केली पाहिजे आणि ते दृश्य आहे, म्हणून विचारायची गरज आहे. कारण बंधमुक्त रहित आहे आणि तुम्ही बंधमुक्त रहित, पण हे विचार करू. कोश नाम म्यान का है. कोश ना हाँ कोश नाम म्यान का है. बरं कोश नाम ज्ञानाचं आहे. म्यान म्यान हा म्यान ज्ञान हो हो. तर म्हणलं ऐकायलाच नाही बरं तुम्हाला कोणा सांगतो. कोश नाम ज्ञान म्यान का का है. ज्ञान म्हणजे तलवारीला झाकायचं. मग हे कोश कळल्यानंतर ज्ञानचं उदाहरण दिलं. म्यान की नाई पंचकोश आत्मा के स्वरूप को आच्छादित करे है. ज्ञान जसं तलवारीला झाकतं तसं पंचकोशाने आत्मस्वरूपाला झाकलं. याते अन्नमयाधिक कोश कहिए है. बरोबर ते आच्छादन करतं म्हणून त्याला अन्नमय जे 5 कोश म्हणतात. अनेक मंदमती पुरुष पंचकोशन में जो अनात्म पदार्थ है तिनमें किसी एक को आत्मा मानी के मुख्य साक्षी आत्मस्वरूपते विमुखी रहे है. मग आता हे तर थोडेसे शास्त्रीय आले. हे कोणी मनाला आत्मा म्हणते, कोणी बुद्धीला आत्मा म्हणते, कोणी प्राणाला आत्मा म्हणते, कोणी देहाला आत्मा म्हणते, कोणी अज्ञानाला आत्मा म्हणतात. म्हणून ही जी बुद्धिहीन लोक आहे हे 5 कोशाला आता म्हणून बसले, पण मुख्य आत्मा यातून वेगळा आहे. कशावरून प्राण गेला म्हणजे आत्मा गेला म्हणते. प्राण आहे तो परत आत्मा आहे म्हणते. मग प्राण आत्मा आहे का. किती जीवाचं ही तुमचं आमचं नाही रे, हे मोठं मोठं जगत आहे. म्हणजे हे कोणी वायूला प्राण म्हणलं, आत्मा म्हणलं कोण कोणाला, तर हे त्यांची कमीपणा आहे. चला विषय बदलला. याते अन्नमयाधिक आत्मस्वरूप को आच्छादित करे है. म्हणून आत्म पंचकोश आत्मस्वरूपाला आच्छादन झाकण करते ज्ञानसारखं. तहा विरोचन का सिद्धांत. राहू द्याचा विचार मत. आता इथून शास्त्री आले. विरोचन म्हणजे नास्तिक लोकांचा देहाला आत्मा म्हणणारे आणि हा गौतम बुद्धाचा शिष्य आहे. विरोचन संस्कृतिक वैभाषिक योगाचार आणि सुगत हे नास्तिक आहेत. विषय बदलला म्हणून ठेवतो तेव्हा विषय लक्षात येतो ना पण